आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. शहराध्यक्ष सुनील टिंगरे, विधान परिषद उमेदवार विक्रम काकडे आणि खासदार पार्थ पवार यांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुनील टिंगरे यांनी पार्थ पवार यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय. तसंच पुढील काळात योग्य तो सन्मान राखला जाईल तर पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वासही टिंगरेंनी व्यक्त केलाय. दरम्यान सुनील टिंगरे यांच्या नाराजीवर पडदा टाकण्यात पार्थ पवार यशस्वी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. व्यतिरिक्त दोघं बसलेले होते. ठीक आहे, पण तुम्ही दोघं बऱ्याच वेळा अर्धा तास चर्चा करत होते. काय हे पहा, पक्षाने घेतलेला, आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला मान्य केला. आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पक्ष सांगण्यासाठी आम्ही कायम काम. आता या पक्षामध्ये काही वेळेस अशा सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात. त्यांनी तो निर्णय घेतला. निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला तुम्हाला काय शब्द दिलाय का दुसऱ्या विधान परिषदेचा? राज्यपाल नियुक्त चांगला मान सन्मान राखतील एवढी मला खात्री आहे. काय सांगितलं? काय सांगितलं काय? राहणार आहात की अख्खा कारभार पूर्ण काकडे फॅमिलीकडे जाणार आहे? तुम्हाला कधी बोललो का की मी काय सोडणार आहे? तुम्ही बोलण्याचा प्रश्नच नाही हो. तिकडनं निर्णय झाला तर काय करणार? असं होत नसतं राजे. त्या ठिकाणी पक्षाचं झालं ना. अण्णा, तुमची नाराजी दूर झाली का याचा अर्थ? आता एक आम्ही माहिती ऐकली की परवा दिवशी संजय काकडे पार्टी ऑफिसला जाऊन बसले होते प्रवेशाच्या आधीच. खरं खोटं माहित नाही आम्हाला. उत्तर द्या तुम्ही. काय तुम्हाला आश्वासन काय दिलंय? दूर झाली का आता? त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पक्षाचा सदस्य म्हणून त्याला पार्टी ऑफिसला येण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने ते आले. तुम्हाला आश्वासन काय दिलंय? नाराजी दूर झाली का? ना तुम्ही आतमध्ये परत म्हणजे तुम्ही तिघ जण बसून, पार्थ दादा, तुम्ही, विक्रम काकडे आणि वैशालीताई नागोडे हे सगळे बसून चर्चा करत होते. काय कशा पद्धतीने समजवलं तुम्हाला? याच्यावरती चर्चा चालू होत्या. एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलता का तुम्हाला? अरे बाबा, असं कोणाचा फोन कशाला येईल? आणि त्यांना काही आम्हाला माहिती आहे की एकदम आला रे. आग्रह करते की फॉर्म ठेवा, मी पाठिंबा देतो. त्यांच्या- ते ह्या पक्षाच्या म्हणजे आता युतीमध्ये आहेत, त्यामुळे तसलं काही तुम्ही काय तुम्हाला पार्थ दादाने फोन करून बोलून घेतलं? चर्चा काय झाली? ते सांगा ना. चर्चा काय झाली? मूळ प्रश्नाचं उत्तर द्या ना. चर्चा काय झाली? पण आम्ही एक एजन्सी त्याच्या संग चर्चा बरं, ठीक आहे, पण नाराजी काय दूर कशी केली? तुम्हाला काय गोंजारलं कसं? काय केलं त्यांनी? तुम्ही एकदम हसत बाहेर आले. काल सुद्धा असत होतो. काय आश्वासन काय दिलं? एक लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे. दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो. मी वहिनींना इतकं आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. काय काळजी करता?